विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण इयत्ता 9वीचं गणित शिकायला सुरुवात करणार आहोत. आज मी गणित भाग 1चा व्हिडिओ बनवतोय आणि असेच आपण गणित भाग 2चे पण व्हिडिओ बनवणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण 9वीचे द्वितीय स्तराचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि 9वी नंतर लगेच 10वीची पूर्ण रिव्हिजन किंवा पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आज आपण गणित भाग 1 मधलं अवघड प्रकरण अर्थनियोजन याचा 6.1 हा सराव संच सोडवणार आहोत. 5 गणित आहेत. आपण प्रयत्न करूया 5च्या 5 गणित सोडवण्याचा. सुरू करूया. बघा, पहिलं गणित म्हटलंय, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयाची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. आता हे गणित आपण इनवर्स टाइपने किंवा उलट्या टाइपने करणार आहोत. अलकाला दरमहा पाठवलेली 90% रक्कम ती खर्च करते, म्हणजे अलका 90% रक्कम खर्च करते. आता तुम्ही काय कराल की 90% काढाल आणि मग त्यावरून ती किंमत काढाल. आपण तसं नाही करणार. अलका 90% रक्कम खर्च करते म्हणजेच अलका 10% रक्कम बचत करते. बरोबर. पण अलकाची बचत रुपयांमध्ये दिलेली आहे. बरोबर. अलका 10% बचत करते आणि अलका 120 रुपयाची बचत करते. याचा अर्थ अलका पाठवलेल्या रकमेच्या 10% म्हणजे 120 रुपये काय करते, बचत करते. मग अलकाची पाठवलेली रक्कम म्हणजे आपण x मानली, ठीक आहे. मग x गुणिले 10/100, कारण 10% म्हणजे 100 बरोबर 120 होतात. बरोबर आहे. x गुणिले 10/100 बरोबर 120. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे x गुणिले 1/10 बरोबर 120. 10 तिकडे गेले की गुणिले होतात आणि म्हणून x बरोबर 120 गुणिले 10 म्हणजे x बरोबर 120 गुणिले 10 1200 रुपये. म्हणजेच अलकाला पाठवलेली रक्कम किती आहे, रुपये 1200 आहे. बघा, सोपं होतं. 1200 आहे. आपण काय केलं असं नाही तर अलकाला पाठवलेली रक्कम आपण काय मानली असती, x मानली असती. x चे 90% काढले असते. बरोबर. आणि मग ते x मधून मायनस केले असते, 120 उरले असते. काही गरज नाही. अलका तशा आपण काय केलं की 90% खर्च करते म्हणजे 10% बचत करते, आणि 10% म्हणजे किती, 120 आहेत. जर 10% 120 असतील तर 100% किती होतील, 1200 होतील, आणि म्हणून आपण 1200 रुपये किंमत घेतलेली आहे. जरा दुसऱ्या गणितावरती. दुसरं गणित बघा, सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला. त्यामुळे त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला. त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती नफा झाला. सोपं आहे. आपण काय करूया, 50,000चे 20% काढूया. बरोबर. ते मायनस करूया 50,000 मधून, आणि मग उरलेली रक्कम जी आहे ते त्याच्यावरती 5% काढूया, ते प्लस करूया आणि बघूया काय मिळते. आता थोडं डोकं वापरा. सुमितला बघा, सुमितला खाद्य पदार्थाच्या व्यवसायात 20% तोटा झाला आणि म्हणून सुमितचे उरलेले भांडवल, तोटा किती झाला, 20%, म्हणजे उरलेले भांडवल किती असणार आहे, 80% असणार आहे.
ठीक आहे. आणि म्हणून बघा 50,000 चे 80% आपण काढूया. काय येणार आहेत? 50,000 गुणिले 80 भागिले 100. आता हे 2 शून्य गेले. किती होतात आपल्याकडे? इथे होतात 500, इथे होतात 80. शून्य मानून घेऊया. 1 2 3, 1 2 3, आता 45, म्हणजे किती उरतात? 40,000 रुपये उरतात. हे काय आहे? सुमितचं उरलेलं भांडवल. सुमितचे उरलेले भांडवल. ठीक आहे. आता त्याला 4-5% नफा झालेला आहे. ठीक आहे. आता हा उरलेलं भांडवल त्यांनी कुठे गुंतवलं? म्हणून मिठाईच्या व्यवसायाचे भांडवल किती असणार आहे? 40,000 रुपये असणार आहे. बरोबर. आता 40,000 रुपयाचे जर भांडवल असेल तर त्याला 5% नफा झाला. ठीक आहे. मग यात त्याला 5% नफा झाला. ठीक आहे. 5% नफा झाला म्हणून सुमित चे नवे भांडवल किती असेल? 105% असेल की नाही? 5% नफा झालाय ना, मग 100%चे 105% झाले. मग 105% कसले? तर 40,000चे 105% म्हणजे कसे येतील? 40,000 गुणिले 105 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 40 गुणिले 105 आले. शून्य मांडूया. 2 शून्य मांडले. 4 पंचे 20, 2 चे 4 0 0, 2 चे 4 एके 4. म्हणजे सुमितचे नवीन भांडवल किती आलेलं आहे? 42,000 रुपये. ठीक आहे. बरोबर. मग आता बघा, सुमितचे मूळ भांडवल किती होतं? 50,000 रुपये. आणि आत्ताचे भांडवल किती आहे? 42,000 रुपये. आता मला सांगा, सुमितला फायदा झाला की तोटा झाला? ठीक आहे. काय झाला? सुमितला तोटाच झाला असेल ना, कारण मूळ भांडवल आणि आत्ताचे भांडवल याच्यामध्ये मूळ भांडवल मोठं आहे आणि म्हणून या व्यवहारात सुमितला तोटा झाला. ठीक आहे. आज तोटा किती टक्के झाला? तर तोटा हा मूळ भांडवल मायनस आत्ताचे भांडवल. मूळ भांडवल किती होत त्याचं? 50,000 रुपये. आत्ताचे भांडवल आलं 42,000 रुपये. म्हणजे तोटा झाला त्याला 8,000 रुपयांचा. पण आपल्याला तोटा विचारलाय का आपल्याला शेकड तोटा विचारलाय? मग शेकडा तोटा कसा काढायचा? तर बघा, शेकडा तोटा बरोबर तोटा. तर तुम्हाला सांगतो, तोटा भागिले मूळ भांडवल गुणिले 100. 100,000 नाही. मग तोटा आपला होता 8,000 रुपये. मूळ भांडवल आपलं आलं 50,000 आणि शेकडा म्हणजे 100. मग हे 2 शून्य गेले. हा शून्य इकडे गेला, हा शून्य इकडे गेला. 5 एके 5, 5 ने 80 ला भाग द्या, 16 येतील. म्हणजे 16% त्याला काय झालेलं आहे? शेकडा तोटा झालेला आहे. बघा, त्याला मोठं गणित आहे
पण व्यवस्थित तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. काय म्हटलंय, निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला, 3% भाग बँकेत ठेवला, 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला आणि गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. आपण आधीच काय करूया की निखिलचे मासिक उत्पन्न x रुपये मान आधीच पाहून घेऊया आपण ते. आता खर्च किंवा त्याचा खर्च किंवा गुंतवणूक बघूया. त्याचा खर्च व गुंतवणूक मी टक्क्यामध्ये डायरेक्ट लिहितो. 5% मुलांच्या शिक्षणासाठी, अधिक 14% शेअर मध्ये, अधिक 3% बँकेत, 40% दैनंदिन खर्च. आता बेरीज करूया. 14 आणि 5 19, 19 आणि 3 19, 20, 21, 22, 22 आणि 40 62. म्हणजे 62% भाग तो काय करतोय, खर्च करत आहे. बरोबर घेतली ना आपण. 5, 14, 3 आणि 40. 5 आणि 14 19, 19 आणि 3 20, 21, 22, 22 आणि 40 62%. तर त्याचा खर्च व गुंतवणूक 62% असेल, म्हणून निखिलची बचत किती असेल, 100 मायनस 62 म्हणजे किती, 38%. 38% बचत असेल. आणि म्हणून पण निखिल कडे 19,000 रुपये उरतात. मग हे 19,000 कसले आहेत, x चे 38% हे 19,000 रुपये आहेत. कारण 38% त्याच्याकडे उरत आहेत आणि तेच किती आहेत, 19,000 आहेत. आणि x काय, मासिक उत्पन्न आहे. आणि म्हणून x गुणिले 38 भागिले 100 बरोबर 19,000 रुपये. तिकडे घेऊन जाऊया. x बरोबर 19,000 गुणिले 100, खालचे 100 वरती गेले, वरचे 38 खाली येतील. आता इथे बघा, 19 1 19, 19 2 38. ऑलरेडी किती उरले, 1000 गुणिले 1000, 100 भागिले 2. 2 वर भाग देऊया. बे के बे, बे पंचे 10, बे 0 0. आता पुन्हा करूया. 5 1 5 आणि 0 मोजूया. 1 2 3 4. म्हणजेच निखिलचं मासिक उत्पन्न किती येते, 50,000 रुपये येत आहे. इझी आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचं गणित बघा. सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षांनंतर त्यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे. आपण सेपरेट करूया, बघूया. सय्यद भाई ची गुंतवणूक, त्याने गुंतवले किती, 40,000 रुपये. म्हणजे त्याचं मुद्दल P प्रिन्सिपल अमाऊंट आहे 40,000 रुपये. कितने गुंतवले, 8% दराने. म्हणजे त्याचा दर म्हणजे रेट आहे 8%. किती वर्षाकरिता, 2. मग आपल्याला n किती आहे, 2. ठीक आहे. आणि कशाने गुंतवलंय, चक्रवाढ व्याजाने. त्यामुळे आपण काय करूया, चक्रवाढ व्याज काढूया. चक्रवाढ व्याज सूत्र आहे, पहिले राज सूत्र आहे. तर बघा, सूत्र आहे चक्रवाढ व्याजाचं, A बरोबर P कंसात 1 अधिक R छेद 100चा n वा घातांक. सगळ्या संख्या मी वर लिहिलेल्या आहेत. आपलं P किती आहे, 40,000 रुपये गुणिले कंसात 1 अधिक 8 छेद 100चा वर्ग. आता इथे आपल्याला करता येईल का, 8 ने 100ला भाग लागेल का, तर लागेल. 4 2 8, 4 2 8, 4 पंचे 20. म्हणजेच 40,000 गुणिले 25 एके 25 अधिक 2 27, मग 27 छेद 25 चा वर्ग.
दोन वेळा तुम्ही गुणाकार करू शकता, म्हणजे 40,000 गुणिले 27/25 गुणिले 27/25. 25चा पाढ तुम्हाला येत असेल तर 25 एके 25, 25 दुने 25 एके 25. मग 40 मधून 25 गेले 15 उरतात आणि हा 0 150. 25 एके 25, 25 दुने 50, 25 75, 25 चौक 100, 25 25, 25 सक 150 आणि हे दोन 0. पुन्हा जर आपण इकडे वरती भाग लावला किंवा आपण पुन्हा लिहून घेऊया, 1600 गुणिले 27 गुणिले 27 भागिले 25. 25 एके 25, 25 सक, आता आपण केलं ना 25 सक 150. 160 मधून 150 गेले तर 10 उरतात आणि हा 0 100. 25 एके 25 चौक 100 म्हणजे 64. आपल्याला काय उरलं 64 गुणिले 27 गुणिले 27. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला a मिळतो. बघूया आपण गुणाकार. 64 गुणिले 27चा वर्ग मला वाटतं 729 आहे. यांचा गुणाकार बघा, 64 गुणिले 729 आपला गुणाकार येतो 46,656. हा आपल्याला a. आपल्या काढायचं इंटरेस्ट. इंटरेस्ट आपण बघूया किती येईल त्याचा. इंटरेस्ट सूत्र आहे I बरोबर a मायनस p. म्हणजे 46,656 वजा 40,000 जर आपण मायनस केले तर आपल्याला काय मिळतो, I मिळतो. I आपल्याला मिळतो 6,656. हा आला इंटरेस्ट, म्हणजे एवढा त्याला फायदा झालेला आहे सय्यद भाईला. आता याला आपण कन्वर्ट करूया टक्क्यांमध्ये. 40,000 वरती ठीक आहे त्याने किती कमवले, 40,000चे त्याने किती कमवले, 6,656 2 वर्षामध्ये कमवले. त्याने किती टक्के कमवले हे आपण काढूया. आणि म्हणून सय्यद भाई बघा, मग सय्यद भाईने लावले होते 40,000, त्याला मिळाले 46,000. म्हणजे सय्यद भाईला काय झालंय, या व्यवहारात सय्यद भाईला नफा झाला आहे. ठीक आहे, आता नफा किती झालाय आणि म्हणून आपण जर नफा जर काढला, नफा बरोबर त्याने मिळाले किती, 46,656 मिळाले. त्याने लावले किती होते, 40,000 रुपये लावले होते. म्हणजे नफा त्याला झालेला आहे 6,656 रुपये. आता याला आपण कन्वर्ट करूया टक्क्यांमध्ये. आणि म्हणून शेकडा नफा बरोबर 6,656 भागिले 40,000 गुणिले 100. कारण त्याने 40,000 रुपये लावले होते ना. मग हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. वरती बघूया भाग लागतोय का, 4 एके 4, 4 एके 4, 2 राहिले 26 झाले. 4 25, 4 सक 24, 4 सक 24. मग 26 मधून 24 गेले 2 राहिले. पुन्हा 4 सक 24 1 राहिला आणि 4 चौक 16. ठीक आहे, म्हणजे वरती आपले राहिले 1664, खाली आपले राहिले 100. म्हणजे 16.64% त्याला काय झालेला आहे, शेकडा नफा झालेला आहे. आता हे झालं सय्यद भाईचं. आता आपण येऊया फर्नांडिस वरती. तर श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक. श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक. त्यांनी किती लावले होते, त्यांनी लावले होते 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये. आणि त्यांना मिळाले किती, यांना मिळालेली रक्कम किती मिळाले, तर 1,92,000 रुपये मिळाले. आता इथे पण काय असतं, यांना पण फायदा झालेला आहे. आणि म्हणून या व्यवहारात श्री फर्नांडिस यांना पण
नफा झालाय, नफा झाला आहे. ठीक आहे, आता यांचा म्हणून नफा काढूया आपण. तर नफा किती झालाय, प्रॉफिट काय झालंय, त्यांना मिळाले ते 1,92,000 रुपये, त्यांनी लावले होते 1,20,000 रुपये, म्हणजेच 72,000 रुपयांचा यांना काय झालाय, नफा झालाय. आता इथे याला पण कन्वर्ट करायला लागेल आपल्याला शेकडा नफ्यामध्ये, आणि म्हणून शेकडा नफा बरोबर नफा 72,000 रुपये भागिले एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये गुणिले 100. शून्य कॅन्सल करूया, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. उरलं काय, 720 भागिले 12. 12 म्हणजे 60, 12 सक 72, 12 सक 72 आणि शून्य म्हणजे 60%. मग शेकडा नफा किती झाला इथे, 60%. आणि म्हणून बघा सोपं आहे, सय्यद भाईचा शेकडा नफा आणि श्री फर्नांडिस चा शेकडा नफा, दोघांपैकी फर्नांडिसचा शेकडा नफा जास्त आहे, आणि म्हणून श्री फर्नांडिस यांना किंवा यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. ठीक आहे, तर पुढच्या गणितावरती. हे आपले सरासरी 6.1 चे शेवटचं गणित आहे. समीराने आपल्या उत्पन्नाचे 3% समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे 1,750 रुपये शिल्लक राहिले, तर तिचे मासिक उत्पन्न किती. आपण हे गणित 2 वेळा केले सेम गणित. आता समीराचा खर्च काढूया. समीराचा खर्च किती आहे, 3% अधिक 90%, म्हणजे एकूण 93% ती खर्च करते, आणि म्हणून समीराची बचत किती येणार आहे, 100 वजा 93 म्हणजे 7%. जर समीराचे मासिक उत्पन्न X रुपये मानले, तर समीराची बचत किती आहे रुपयांमध्ये, 1,750, आणि म्हणून X चे 7% बरोबर किती आहे, 1,750 आहे. मग X गुणिले 7 भागिले 100 बरोबर 1,750. तिकडे गेले की उलटून गुणले होतात, म्हणजे X बरोबर 1,750 गुणिले 100 भागिले 7. 7 बघा वरती भाग लागतोय का, 7 एके 7, 7 दुने 14, 17तून 14 गेले, 3 राहिले, आणि हे 5 35, 7 5 35 पूर्ण भाग गेला, आणि 7 0 0, म्हणजे X बरोबर 250 गुणिले 100. शून्य मांडूया आपण आधी, 1 2 3 25 एके 25, आणि त्यामुळं समीराचं मासिक उत्पन्न किती आहे, याला आपलं 25,000 रुपये. अशा प्रकारे बघा इथे आपण सराव संच 6.1 पूर्ण केलेला आहे. सगळे 5 गणित आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखीन काय विचार असेल तर कमेंट करा, आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच अवघड सराव संच आपण सोडून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.